100% मुद्दामूनच करत असतील ते. जर नामांतर झालंय म्हणल्यावर सगळ्यांनी अहिल्यानगर घर हे मानलंच पाहिजे. त्यांनी जे काम घेतलं हिंदुत्वाचं, उठाव दांडे भगाव लांडे, हे एकदम बरोबर केलेलं आहे. कारण भैयापर्यंत पोचणं म्हणजे लय अवघड काम आहे. ती धमकी बिमकी काय म्हणजे करू नाही शकत. अशा लाख धमकायला तरी भैया घाबरणार नाही. संग्राम भैया जगतापांना अजून त्यांना नडणारा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्याला अजून फायदा व्हावा लागेल, तेव्हा ते पोहोचतील. आणि त्यांच्यापर्यंत जाण्याऐवजी आमच्यापर्यंत यावं लागेल त्यांना. आणि ते थोडी म्हणतात की जाऊन तुम्ही मुसलमान लोकांना मारा म्हणून, असं कधी म्हणतच नाही. ते त्यांच्या धर्मासाठी करताय. हे औरंग्याच्या अवलतीत बाकी कोण नाही आहेत. हा त्यांचा बाप औरंग्य आहे, त्याच्यामुळे ते फक्त पण म्हणलं संग्राम भैयाचा लढा फक्त जिहाद्यांविरुद्ध आहे. ते कोणत्या धर्माला टार्गेट करत नाही किंवा कोणत्या जातीला टार्गेट करत नाही किंवा असं काहीच नाही. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला एका गटाने म्हणा किंवा काही लोकांनी विरोध केला. त्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून नगर शहरातील हजारो हिंदू बांधव हे रस्त्यावर उतरले व संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला. मोर्चा संपला, 2 दिवस पलटले आणि आज सकाळी एक बातमी व्हायरल झाली की संग्राम जगतापांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हे सगळं चित्र इथं चालू असताना अख्ख्या महाराष्ट्रभर एक चर्चा चालू झाली की संग्राम जगतापांमुळे अहिल्यानगर शहराचं वातावरण खराब होतं किंवा हिंदू मुस्लिम वाद पेटतोय. तर नगर शहराचं नेमकं वातावरण काय आहे किंवा इथं हिंदू मुस्लिम वाद पेटतोय का भांडणं होत आहे ते काही नाही, हे इथले लोक सांगू शकतात. त्यामुळे आज आपण अहिल्यानगर शहराचा एक छोटासा दौरा करणार आहोत. जेवढं एरियात जाता येईल तेवढं जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की संग्राम जगतापांनी जी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला ते समर्थन करतात का किंवा कितपत समर्थन करतात किंवा त्यांची स्वतःची भूमिका काय आहे ही इथल्याच लोकांना जाऊन आपण विचारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. चला तर मग आत्ता जे संग्राम भाई यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? हो 100% सहमत आहे. 100% सहमत आहे ना आम्ही. हो 100% भूमिकेशी आहे मी सहमत. 100% सहमत आहे. आम्ही तर 100% सहमत आहे त्यांना. 100% सहमत आहे सर. आम्ही जेण्याचा बाप संग्राम भाई जगताप हेच आहे ऑनलाईन ह्या शहरामध्ये. सहमत आम्ही खूप आहे. 100% सहमतच आहोत. आणि काय कारण आहे सहमत असेल? बरोबर आहे, त्यांनी धर्मासाठी जो लढा चालू आहे त्यांचा तो एकदम 100% बरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची जी भूमिका असते तीच आमची भूमिका असते. का बरं सहमत आहे? कारण हिंदूंना पाठिंबा नाही द्यायचं तर मग कोणाला द्यायचा. हे भैयाचं कार्य असं चालू राहिलं पाहिजे याचा आमचा पाठिंबा आहे. आणि भैयाचा लढा कोणत्या धर्माविरुद्ध नाही आहे, फक्त जिहाद्यांविरुद्ध आहे आणि ते चालूच राहिलं पाहिजे. तर सगळीकडेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे सगळीकडे व्हायलाच पाहिजे. सहमत त्याचं कारण हे आहे की आधी मुस्लिम लोक जास्त उग्र होते बरं का. आता अशी की थोडे शांत बसले ते लोक, त्याच्यामुळे आम्ही समर्थन देतो त्यांना 100% पाठिंबा आहे आमचा की जे काही करतील ते सगळं हिंदुत्वासाठी असेल आणि आमच्यासाठी त्या गोष्टी सपोर्टिव्ह. आमचा त्यांना सपोर्ट आहे 100%. आता काय झालं त्यांच्या मागं काहीतरी लोक विरोध पार्टीचे काहीतरी बोलू राहील, त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न विरोध पार्टीला टाकले. त्याच्यामुळे आणि तुम्ही त्यांना समर्थन करताय? करणार 100% त्यांनी जे काम घेतलं हिंदुत्वाचं, उठाव दांडे भगाव लांडे, हे एकदम बरोबर केलेलं आहे. कारण की आपल्या लोकांचे पण डोळे उघडे झाले पाहिजे. आपले लोक पण कळलं पाहिजे त्यांना की आपले लोक फक्त आपल्या लोकांसाठी जातात, दुसऱ्यांसाठी येत नाही. बरोबर आहे का नाही? कारण ते अहिल्यानगर शहराचे आमदार आहेत 3 टर्म. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे पण काही भूमिका घेतली आहे तर ती विचार करूनच घेतलेली आहे, अभ्यास करूनच घेतली आहे. बरोबर आहे, त्यांनी धर्मासाठी जो लढा चालू आहे त्यांचा तो एकदम 100% बरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची जी भूमिका असते तीच आमची भूमिका असते. नगर शहराचं नाव अहिल्यानगर झालंय, मग हे फक्त वरवर झालंय का खरंच आतून पण अहिल्यानगर? सगळे अहिल्यानगर म्हणतात का अजून पण काही अहमदनगर म्हणणारे माणसं आहेत? अजूनही नगरमध्ये काही अर्धवट वृत्तीचे लोक आहेत जे ते अहिल्यानगर अहमदनगर करतात. आमच्यासाठी तर अहिल्यानगर हा बदल झालेला आहे 100%. का असं अजून पण अहमदनगर असं का म्हणतात? कारण सरकारकडूनच नावाचा बदल झालाय, मग असं का होत असेल? काय वाटतं कारण? आता काय प्रत्येकाची ज्याची त्याची विचारधारणी, आपण त्याला काही बदलू शकत नाही ना. नाही, आपण आपल्या विचारांनी चालणार. प्रत्येकाच्या मनात तर आपण नाही शिरू शकत. नाही, आता ते काही जणांना जे हे अहिल्यानगर झालेलंच आहे तर पण आता ज्याला न मानणारे असं गट आहे पूर्ण समाज किंवा कोणता. आता समजा मी आहे, मला हा अधिकारच नाही ना.
जे काय झालेलं आहे ते शासनाने केलेलं आहे, ते काय कोणत्या एका व्यक्तीने केलेलं नाही किंवा कोणत्या एका समाजाने केलेलं नाही. हा शासनाचा निर्णय आहे. आता अहिल्यानगरात राहणार ते. अहिल्यानगर झाले ते चांगले आहे, योग्य आहे. आणि अहिल्यानगर नाव हे आम्हाला पाहिजेच. ते अहमदनगर हे नाव म्हटलंच नाही पाहिजे, अहिल्यानगरच म्हणायला पाहिजे. पण बरेचसे जण म्हणत नाही, तर त्यांना समर्थन सर्वांनीच मिळून दिलं पाहिजे. आणि अहिल्यानगर नाव हे द्यायलाच पाहिजे. कारण काय माहिती आहे का, अहिल्यादेवी होळकर हे आपल्या महाराष्ट्राचे एक दैवतच आणि ते नाव छान आहे आणि ते बदलायलाच पाहिजे. हे औरंग्याच्या अवलतीत बाकी कोण नाही आहेत. हा त्यांचा बाप औरंगे आहे, त्याच्यामुळे ते फक्त ते अहमदनगर म्हणतात. जे औरंग्याच्या अवलती नाहीत, जे औरंग्याच्या अवलती तेच फक्त अहमदनगर म्हणतात. बाकीचं सगळे अहिल्यानगरच म्हणतात. बरोबर आहे ना? नाही, या गोष्टी चुकीच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला महानगरपालिकेमध्ये जो ठराव मंजूर झाला किंवा अहिल्यानगरचा, तर त्या गोष्टी त्यांनी असं नाही केलं पाहिजे. हे नगरचं नाव अहमदनगर म्हणलं नाही पाहिजे. त्यांनी अहिल्यानगर जे झाले त्या गोष्टीवर त्यांनी विचार केला पाहिजे आणि तेच नाव त्यांनी घेतलं पाहिजे. ते कसं असू द्या. सर त्यांचे बापाचे झाले नाही तर आपले काही कमी नव्हते ते. त्यांचा बाप टिपू सुलतान मानतात ना ते. त्यांच्या एका बापाचे आहे का सर रावलं ती कधी नाही ना. मग एवढा विचार नाही करायचा. आपण आपलं म्हणायचं फक्त संग्रामभाई आपला साहेब, त्यांचा बाप आहे संग्रामभाई, एवढंच धरायचं फक्त. असं आता आपण त्यांना आडू नाही शकत किंवा आपण त्यांच्यावर आक्षेप आणू नाही शकत. आपण आपला अहिल्यानगर ते आपण किती काय झालं तरी आपला अहिल्यादेवी नगर जे आपल्याला जेवढं स्प्रेड करता येईल तेवढं आपण अहिल्यादेवी नगरच शेअर करा, हीच माझी विनंती. आता मग 100% मुद्दामूनच करत असतील ते. जर नामांतर झालंय म्हणल्यावर सगळ्यांनी अहिल्यानगर हे मानलंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते त्यांची अडचण असन, त्यांना अहिल्यानगर हे नाव आवडत नसन, त्याच्यामुळे काय आता आपण त्यांना काही जास्त बोलू शकत नाही. आपल्याला आवडतं आपण अहिल्यानगरच म्हणू. आणि आज जो सकाळीच एक बातमी कळाली की संग्रामभाई यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. बरोबर. त्याच्यावर काय वाटतं, ते त्या धमकीला संग्राम जगताप हे किती सिरियसली घेतील किंवा त्यांच्या रस्त्यात काही अडथळा येईल का? संग्राम भैया जगतापांना अजून त्यांना नडणारा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्याला अजून फायदा व्हावा लागेल, तेव्हा ते पोहोचतील. आणि त्यांच्यापर्यंत जाण्याऐवजी आमच्यापर्यंत यावं लागेल त्यांना. आणि त्यांच्यासोबत अख्खा महाराष्ट्र उभा आहे. त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीची आम्हाला चिंता नाही, काहीच नाही. आणि हे लांडे काहीच करू शकत नाही. हे आम्ही यांना कधी जड घेतलं नाही आणि घेणारं नाही. आणि तेवढी त्यांची लायकी पण नाही तेवढं बोलायची. म्हणून काय टेन्शनचं काय वातावरण काही विषयच नाही आहे. उगाच त्यांचे नाव घ्यायचं आणि त्यांना मोठं करायचं, याचं काय म्हणजे मुद्दाच नाही. हा त्यांना एकदम हलक्यात घेतलेला विषय. बघा, हिंदुत्वाचं काम करत असताना प्रत्येकाला धमकी येणारच, त्याबद्दल काही वाद नाही. इथून मागे भरपूर जणांनी हिंदुत्वाचा जेव्हा मुद्दा उचलला काही ना काही येतच राहिले. त्यामुळे त्याच्यात काही वेगळं विशेष वाटून घेण्याची काही गरज नाही. त्याला भैया समर्थ आहे. अशा या धमक्या भरपूर येत राहतात. त्या धमकीवर प्रत्युत्तर देण्यासाठी भैया समर्थ आहे. नाही, याचा त्यांच्यावरती काय फरक पडणार नाही किंवा ते या गोष्टीला म्हणजे सिरियस घेणार नाहीत. कारण की ते म्हणजे कोणाला असं घाबरणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्या समाजाला टार्गेट करत नाही आहे किंवा म्हणजे त्यांची पर्सनली काही दुश्मनी आहे असं पण काही नाही आहे. त्यामुळं त्यांना काही घाबरायची गरज नाही आहे. असे भरपूर काही धमक्या आल्या असतील त्यांना, पण ते काही एवढं काही सिरियसली घेण्यासारखं नाही आहे. आणि त्याच्यावर काही जास्त विचार करण्याची गोष्ट पण नाही आहे. लोकांनी ज्या लोकांनी त्या सभेला जो पाठिंबा दिला होता तो 100% असेल. आणि जो कोणी धमकी देणार असेल त्याला लवकरात लवकर करतील त्याचा कार्यक्रम पोलीस लोक. बस एवढंच. आणि काहीच सर काहीच फरक पडणार नाही. आमचं भाईंना आमचा फुल सपोर्ट आहे सर. इथून पुढे पोकत धमकायला आम्ही अजिबात हिंदू घाबरतच नाही. समोर यायला एवढंच आमची अपेक्षा आहे फक्त. मागून कुणी कुत्रे जाते सर, ते कुत्रे जाते त्याच्यावर काय आम्ही करू शकत नाही. त्यांची समोर यायचा दमत नाही समोर यायचा. भैयापर्यंत पोचणं म्हणजे लय अवघड काम आहे. ती धमकी बिमकी काय म्हणजे करू नाही शकत. अशा लाख धमकायला तरी भैया घाबरणार नाही. हे बा, हे असं काय होत नसतं. धमकी बिमकीने काय करत नसतं कोणी. ज्याला करायची ते ओरिजिनल काम करत असतो. भैयांचं काम ओरिजिनल आहे. ते छाती ठोकपणे काम त्यांचं चालू आहे. त्या धमक्या बिमक्याने ते थांबणारे नाही आहे ना. कोणी आडवं येऊ शकतं त्यांना. ते किती धमकी दिली काय होणार नाही ना, काय जाणार नाही का. आमच्या एकच पाठिंबा आहे, संग्राम भैया जगताप. आता जे संग्राम भैया वक्तव्य करतायत त्याच्यावरून अख्ख्या महाराष्ट्रात अशी प्रतिमा झाली की संग्राम भैयांमुळेच किंवा संग्राम जगतापांमुळेच अहिल्यानगर शहराचं वातावरण खराब होतंय. हिंदू मुस्लिम भांडणं व्हायचे, दंगल व्हायचे शक्यता आहे. तर तुम्ही नगरमध्ये राहता तर तुम्हाला काय वाटतं, वातावरण कसं आहे सध्या नगरचं? नाही, हे चुकीचं आहे. आता माझे वैयक्तिक जो मुस्लिम समाज आहे ते खूप सारे मित्र आहेत माझे. मी आजही जातो, मग त्यांच्यामध्ये पण जातो.
पण हे असं काही नाही आहे. हिंदू मुस्लिम नगरमध्ये असं काही नाही आहे आणि म्हणजे माझ्या हिशोबाने तर हे असं होऊ शकत नाही. नगर शहराचं वातावरण चांगलं आहे. नाही काहीच परिस्थिती नाही तशी, फक्त त्यांचं नाव खराब करून राहिले बरं का, बरं काय नाही, भैयाचं नाव खराब करून राहिले. आणि असं काहीच नाही आहे. जेवढे पण आमदार आहे विधानसभेचे हे यांना सगळ्यांना माहिती. आणि मुळात हिंदू राष्ट्र हा आपल्याला म्हणजे हिंदू राष्ट्रच बघायचं आहे आणि हे जर बघायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. याच्यात काही वादच नाही. नाही भांडणाचा विषय नाही आहे ते. मी मागं पण म्हणलो संग्राम भैयाचा लढा फक्त जिहाद्यांविरुद्ध आहे. ते कोणत्या धर्माला टार्गेट करत नाही किंवा कोणत्या जातीला टार्गेट करत नाही किंवा असं काहीच नाही. आणि भांडणं बिडणं असं काही नाही, होतच नाही असं. म्हणजे इथून मागच्या काळात ते कधी बोलले नाही आणि आता एवढ्याच बोलायला लागले, याचं काय वाटतं कारण काय असेल? आम्हाला इथून मागचं माहीत नाही, पण आता त्यांनी जी भूमिका घेतली त्यावर आम्ही सहमत आहोत त्यांची. आणि आता नगर शहरात म्हटलं तर एक ठराविक गटाचा किंवा काही लोकांचा हा भैयांना विरोध आहे. तर मग तो विरोध पक्षामुळे एका वैयक्तिक भैयांमुळे काय वाटतं तुम्हाला? काय त्यांनी जे हिंदुत्वाची भूमिका घेतली ते घेऊन पुढे चालत आहे त्याच्यामुळे? तर विरोध हा जे माणूस चांगला काम करतो त्या प्रत्येक माणसाला विरोध असतो, तसे भैयांचे विरोधक भरपूर आहेत. तुम्हाला वैयक्तिक संग्राम जगताप हे असं व्यक्तिमत्व म्हणून काय वाटतं? नहीं ते संग्राम भैया जगताप चांगले माणसं आहे और हिंदुत्ववादी आहे, त्याच्यामुळे आमच्या पाठिंबा त्यांना. आणि संग्राम भैयांबद्दल काय म्हणणं आहे? संग्राम भैयाबद्दल एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. संग्राम जगताप यांना तुम्ही सपोर्ट व्यक्ती म्हणून करता का ते ज्या पक्षात आहेत महायुती पक्ष त्या पक्षामुळं संग्राम जगतापांना तुम्ही सपोर्ट करताय? आता तसं मुळात म्हणायला गेलं तर संग्राम भैया हे हिंदुत्वाचे आमदार आहे. आधीपासून ते हिंदुत्वाचं काम करतात ते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि लोकप्रिय आमदार आमचे अहिल्यानगर शहराला भेटलेलेच आहेत, त्याच्यामुळे तर सपोर्ट त्यांना असणार, इथून पुढं असणार, आत्ता पण आहे आणि कायम असणार. आणि म्हणजे आता तुम्हाला जे संग्राम भाईंनी हिंदुत्ववादी मार्ग चालण्याचा जो आता ठरवलाय त्या मार्गाशी तुम्ही सहमत आहात का? 100% सहमत आहे. त्याच आमदाराचे नाही, उद्या कोणताही आमदार असू खासदार असू, जो हिंदुत्व की बात करेगा हम उसके साथ रहेंगे, बस विषय संपला. जे संग्राम भाईंना तुमचा पूर्ण सपोर्ट आहे? पूर्ण 100% सपोर्ट, पूर्ण 100%. आणि नगर शहराचं वातावरण काय म्हणते? नगर शहर हे संग्राम जगतापांच्या पाठीमागे उभं राहील का? 100%. आता मोर्चाला गर्दी बघितली सर किती होती, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आले होते मोर्चासाठी. 100% सर. सगळे समर्थनार्थ चालते ना? सगळे समर्थनार्थ आलते, आम्ही सुद्धा गेलतो, सगळे आलते. आणि त्यांचा जो हिंदुत्वाचा लढा आहे ते जे देत आहेत त्या लढ्यात तुम्ही पण सामील आहात का? हो 100%. ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही, भैयाने असंच केलं पाहिजे, बस एवढंच. आणि त्यांनी जी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात? सहमत. आणि आता एक संग्राम भाईंचा कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांचा लहान भाऊ म्हणा असं म्हणून तुम्हाला जनतेला काय सांगू वाटतं? 100% आपण संग्राम भाईच्या सोबत उभं थांबलं पाहिजे. त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीमागे आपण त्यांच्यासोबत स्टँड घेतला पाहिजे.